हे ठाऊक असावे महत्त्वाचे नियम। सगळ्यात पहिलं म्हणजे देवातील शंखाला अक्षदा वाहू नये। दुसरं म्हणजे एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये। भग्न मूर्तींची पूजा कधीही करू नये। गुरुजींना बोलवून तिचं विसर्जन करावं व दुसरी मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा ही करावी। चौथी गोष्ट म्हणजे तर्जनीनं म्हणजेच अंगठ्याजवळचं जे पहिलं बोट असतं त्यानं देवाला कधीही गंध लावू नये। देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये। सहावी गोष्ट म्हणजे स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये। सातवी गोष्ट म्हणजे एकाच घरात 2 शिवलिंग, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देवी, 3 गणपती व 2 शंख पूजू नयेत। आठवी गोष्ट म्हणजे शाळीग्राम पूजायचे तर ते सम म्हणजे 4, 6, 8 इत्यादी संख्येमध्ये पूजावेत, परंतु समानमध्ये 2 संख्या पूजू नये। विषमांमध्ये 1 संख्या पूजण्यास हरकत नाही। शंखोदक आपल्या मस्तकावर कधीही धारण करू नये। भगवान विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेलं फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये। त्याचप्रमाणे भस्माचा त्रिपुंड लावल्या वाचून व गळ्यात रुद्राक्षांची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा ही करू नये। त्यानंतर 12वा नियम म्हणजे देवपूजेसाठी पर्युषित म्हणजेच शिळे जल व शिळी फुलं वर्ज्य होत, परंतु तुळशी पत्र व तीर्थोदक ही शिळी असली तरीही चालतात। 13वी गोष्ट म्हणजे संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये। त्यानंतर देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकानं म्हणजेच पाण्यानं प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष लागत नाही। देवाचे सुवर्ण अलंकार व सुवर्णांचे यज्ञोपवीत यांचेही विषयी हाच नियम आहे। आजची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।